याला शॉट नको, हवा येऊन द्या. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण पुन्हा एकदा घेऊन आलो तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, को पावर्ड बाय सिंथॉल. तर मंडळी, आमच्या विनंतीला मान देऊन कालच्या भागामध्ये महाराष्ट्राचे हे 3 लाडके नेते तुकरटवाडीमध्ये आले होते. त्यांना मी विनंती केली होती की तुम्ही उद्याच्या भागात सुद्धा आमच्या बरोबर राहा. त्यांचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण मनापासून स्वागत करूया. सर, कुठलाही माणूस मोठा होतो तो स्ट्रगलमुळे, स्ट्रगल शिवाय तो मोठा होऊ शकत नाही. तर तुमच्या तरुणपणीच्या या राजकारणातल्या प्रवासातल्या स्ट्रगलचा एखादा किस्सा आठवतोय का, की जो मागे वळल्यानंतर पुन्हा पुन्हा लढण्याची प्रेरणा देतो? राजकारणात आल्यानंतर 84 पर्यंत मी फक्त शिवसैनिक होतो. 84ला शाखा प्रमुख, वर्षभरात नगरसेवक, लगेच BST चेअरमन, लगेच आमदार आणि मग मंत्री, मुख्यमंत्री असे प्रवास झाला. स्ट्रगलचा जो पिरियड आहे हा आत्ताच आहे. अच्छा. एवढ्या वर्षानंतर, म्हणजे 32-33 वर्षानंतर पहिल्यांदाच मी लोकप्रतिनिधी नाही आहे. सलग 33 वर्ष लोकप्रतिनिधी ही सगळी पदं मला मिळाली. मी काम केल्यानंतर, विकास केल्यानंतर कोकणात लढवत असलेली 7वी विधानसभेची निवडणूक मात्र माझा पराभव झाला. हा खरा म्हणजे माझा बॅड पॅच पिरियड आहे अशी माझी समज आहे. तरी मी कोकणी माणसावर, मतदानावर नाराज नाही. हा माझ्या नशिबाचा भाग समजतो. पण माझं नेहमीच म्हणणं असतं की ईश्वर जेव्हा आपल्याला सुख देतो तेव्हा असंही आपल्या नशिबी असणार. पण त्याच वेळेला मी ईश्वराला जेव्हा प्रार्थना करतो, म्हणतो संकट मला जरूर दे, पण संकटातून बाहेर पडण्याची मला ताकद दे. आणि जनतेच्या मनातले काही प्रश्न मी विचारणार आहे. थोडेसे खुसखुशीत आहेत, ते मी तुम्हाला बॅक टू बॅक विचारणार आहे. त्यावरची तुमची प्रतिक्रिया आणि तुमचं उत्तर मला घ्यायचं आहे. राणे साहेबांना मला पहिल्यांदा आता हा प्रश्न विचारायचा आहे की खालीलपैकी काय आवडतं? उद्धव ठाकरे यांची छायाचित्र का राज ठाकरे यांची व्यंगचित्र? मला व्यंगचित्र मुळातच आवडतात. कोणत्या व्यक्तीचा मुद्दा सोडा, पण माननीय बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते. आणि म्हणून तेव्हापासून व्यंगचित्राची आवड ती आजही कायम आहे. म्हणून व्यंगचित्राला माझी पसंती आहे. वा. पुढचा प्रश्न सर छोटासा आहे, तो विचारतो. कोणता बंगला जास्त घरगुती वाटायचा? 10 जनपद की मातोश्री? तेव्हा मातोश्री, आता 10 आता आठवले सर, तुमच्याकडे येणार आहे. तुमच्यासाठी सुद्धा जनतेनं काही प्रश्न पाठवलेत माझ्याकडे. छोटे छोटे आहेत, गमतीदार आहेत, ते मला तुम्हाला विचारायचे आहे. माझ्याकडे येण्यापूर्वी आता फार वेळ झालेला आहे. त्यामुळं साबळेजी, चला हवा येऊ द्या. साबळेजी, चला हवा येऊ द्या, मला थोडं लवकर जाऊ द्या. नाही सर, आमचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. तुमची हवा येऊ द्या, लवकर मला जाऊ द्या, भूक लागलेली आहे, थोडं तरी खाऊ द्या. तुम्ही 2-3 वेळा उल्लेख केला की राणे साहेबांची आणि तुमची एक वेगळी मैत्री आहे, जरी पक्षातले मतभेद सोडले तरी. पण साहेबांचा जेव्हा पराभव झाला होता, आता हारजीत तर इलेक्शन म्हटल्यावर होतेच, तेव्हा तुम्ही एक कविता केली होती, हे खरं आहे? नाही ना, मी म्हणजे आता नारायण राणेंचा जरी मित्र असलो तरी त्यांचा व्यक्तिगत मित्र आहे मी. परंतु पॉलिटिकली मी शिवसेनेचा मित्र मी होतो. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती, भीमशक्ती एकत्र आली पाहिजे ही भूमिका माझ्यासमोर मांडली होती. त्यावेळेला राणेसाहेब त्या ठिकाणी उभे राहिले होते. माझी इच्छा अशी होती की राणेसाहेबांनी तिथं नाही उभं राहायला पाहिजे होतं. आणि म्हणून मी असं म्हणालो होतो की कोई माने या ना माने, कोई माने या ना माने, इस चुनाव में हारने वाले हे नारायण राणे. सर, तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? हां, अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? आता ओळखीचं मॅरेज आहे, पण ते ओळखीचं मॅरेज हे वेगळं आहे. मग वहिनींवर सर एखादी केलेली कविता आवडेल का तुम्हाला आम्हाला सांगायला? वहिनींवर एखादी कविता तुम्ही केलीच असेल तर तीही आम्हाला ऐकायला आवडेल. नाही नाही, म्हणजे आता आतली कविता बाहेर कशी काय सांगायची? पुढचा प्रश्न सर तुम्हाला विचारतो मी. लोकांचं असं मत आहे की लोकसभेत अध्यक्ष तुम्हाला बऱ्याच वेळेला बोलू देत नाहीत,
घरी काय अनुभव आहे? नाही आता घरी बोलून देण्याचा काही विषय नाही, घरी मी बोलतच नाही जास्त. त्यामुळे ठीक आहे. तर म्हणजे तरी मला अनेक वेळेला आपण जर रेकॉर्ड काढलं तर सर्वात जास्त वेळेला प्रश्न विचारलेला खासदार, सर्वात जास्त वेळेला बोललेला खासदार म्हणून त्या ठिकाणी रेकॉर्डमध्ये माझं नाव आलेलं आहे. आणि ती मंत्रिपदाची एक आठवण तर माझी अशी आहे की मी चालत गेलो. म्हणजे मी हॉस्टेलमध्ये राहत होतो, सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये, आणि माझा मंत्रिपदासाठी नंबर लागल्यानंतर टॅक्सीतून गेलो आणि सगळं ट्रॅफिकचे जाम झालं होतं. कारण ट्रॅफिकचे जाम होणारच होतं, कारण मी मंत्री होणार असल्यामुळे ट्रॅफिक जामच होणार होतं. आणि मग त्या ठिकाणी मी काहीतरी खाली बँडस्टँडपासून मी टॅक्सीतून उतरलो आणि आता मी असा विचार केला की आता मी उशीर झालो की माझं मंत्रिपद जातंय, त्यामुळं मी बोललो आता टॅक्सी काही पुढं तर जात नाही आहे. आणि मी टॅक्सीतून उतरलो आणि मग आम्ही चालत या ठिकाणी पोचलो. वेळेत तिथं पोचलो. पण माझा शपथविधी होत असताना माझ्याकडे पेन येणार नव्हती. अच्छा. मग मला आठवतंय की मी शरद पवारांच्या खिशातली पेन घेतली आणि त्या पेननी मी सही केली. ती पेन मी अजून त्यांना परत दिली नाही. मग ते पेन परत करण्यासाठी म्हणून बारामतीत जाल का? नाही, बारामतीत जाण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे. सध्या मी दिल्लीमध्ये गेलेलो आहे. बारामती विषय नाही आहे, पण करायचं आहे, परत जायचं द्यायचं नाही. मंत्री म्हणून वापर करायचा. लकी पेन आहे ते. त्या पेन नाही. आता एवढंच मी सांगतो की आता म्हणजे राजकारणामध्ये का आम्ही आलेलो आहोत, तर चला येऊ द्या थोडी हवा. चला येऊ द्या थोडी हवा, इतिहास घडवायचा आहे आम्हाला नवा. वा वा वा. चला येऊ द्या थोडी हवा, इतिहास घडवायचा आहे आम्हाला नवा. महाराष्ट्राच्या विकासाचा महायुतीकडेच आहे दवा. वा. महाराष्ट्राच्या विकासाचा महायुतीकडेच आहे दवा. महायुतीत आठवले असतील ना मंत्री दवा म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचा महायुतीकडेच आहे दवा. आणि विकासाच्या दिशेनं भरधाव जाणारा महाराष्ट्र आम्हाला हवा. वा वा. काम आम्हाला करायचं आहे. आणि आता असेच काही खुसखुशीत प्रश्न आहेत नितीन सरदेसाई सरांसाठी, जे जनतेनं आम्हाला दिलेले आहेत. आपण टी व्हीवरती नेहमीच पाहतो की राजकीय मंचावरती भाषणांमध्ये बऱ्याच गमती सुद्धा घडत असतात. तसं राज ठाकरे साहेबांनी एकदा आठवले साहेबांची नक्कल केली होती आणि त्यानंतर आठवले साहेबांनी राज ठाकरे यांची नक्कल केली होती. दोघांपैकी कुणाची तुम्हाला नक्कल जास्त आवडली? मला वाटतं राजसाहेबांनी आत्तापर्यंत बऱ्याच जणांची नक्कल केलेली आहे आणि त्यांच्याकडे ती एक कला आहे. म्हणजे ते पटकन, म्हणजे त्यासाठी कोणी मोठा नेता किंवा असं लागत नाही, सहज. सर मी उत्तर देऊ शकेन. अरे वा, द्या ना सर प्लीज. नक्कल राजनी करावी, कविता आठवलेने करावेत. आणि मी एवढं सांगतो की मला असल्यामुळे अक्कल मी कुणाचीच करत नाही नक्कल. मला असल्यामुळे अक्कल मी कुणाचीच करत नाही नक्कल. पण मी लढवत असतो माझी शक्कल. म्हणूनच मी करत नाही कुणाची नक्कल. वा. हा सर, तुम्ही कंप्लीट करत होतो तुमचं वाक्य. तर बऱ्याच जणांची करतात सहज. आता आपल्याशी समजा 5 मिनिटं बोलणं चालू असेल तर ते संपल्यानंतर कदाचित तुमचं एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये तसं काय आढळलं तर पटकन करतात. ती त्यांच्याकडे असलेली एक कला आहे. तर हा प्रश्न मात्र थोडासा कठीण आहे, कारण दोघांनी जे काही केलं होतं त्यावेळेला तोडीच तोड होतं. त्यामुळे दोघांच्याही गोष्टीला तेवढीच दाद देणं गरजेचं आहे. पण महाराष्ट्र म्हणतो की दोनही नेते त्यामुळेच आम्हाला खूप आवडतात. सरदेसाई म्हणाली त्याप्रमाणे आता राजला पूर्वीपासून म्हणजे जसं बाळासाहेब सुद्धा माझी नक्कल करत होते. एकदा मी 94 बाळासाहेबांना नामांतराच्या प्रश्नासाठी भेटलो होतो आणि त्यावेळेला जो 2.5 तास आमची चर्चा झाली होती. बाळासाहेब हेच सांगायचे की आठवले माझ्याकडे आले, 2.5 तास होते, पण ते काय बोलले ते मला कळलंच नाही. आणि त्यावेळेला लोकांचा त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळायचा. ठीक आहे, तर म्हणून आता राजला ती सवय आहे, ठीक आहे, त्याबद्दल काय माझं म्हणणं नाही. पण जर त्यांनी माझी नक्कल केली तर मग मला काहीतरी उत्तर देणं आवश्यक असल्यामुळे मी कावळेला माझी भूमिका मांडलेली एवढंच. त्यामध्ये कोणाचा अपमान करायचा वगैरे अशी भूमिका माझी अजिबात नाही आहे. पुढचा प्रश्न सरदेसाई सरांना आता विचारायचा आहे, जो जनतेनं आमच्याकडे दिला.
लोक गर्दी दादरला करतात आणि मतदान बांद्र्याला, असं का? नाही, असं घडलं असेल एखाद वेळेला, पण पुढच्या वेळेला दुरुस्त होईल. यानंतरचा प्रश्न सर मला विचारायचा आहे की श्रीकांत ठाकरे यांनी रफीजींना पण मराठीत गायला लावलं होतं, हे आपल्याला माहिती आहे. प्रेमानं सांगितलं की माणसं ऐकतात असा अनुभव आहे, असं तुम्हाला नाही का वाटत? हो, पण काही माणसांना प्रेमाची भाषा नाही कळत, मग तेव्हा काय करायचं? म्हणजे सर कुठल्या, जरा उत्तर जरा म्हणजे असं आहे की पहले बातों से, फिर मुलाकात से, और नहीं माने तो फिर पर्याय नाही आहे दुसरा. अनेक नाठाळ असतात, तर नाठाळाच्या माती हाणू काठी, करायचं काय? पुढच्याही प्रश्नांकडे यायचं. पण काय सर, ज्या गावात आपण बसलोय त्या गावचे सरपंच जे आहेत ना, त्यांना सगळ्यांना भेटायचं असतं, सगळ्यांचा सत्कार करायचा असतो. त्यांना मी नाही म्हणू शकत नाही, कारण मी हा कॅफे त्यांच्या गावात लावलेला आहे. आज आपला खरोखर भाग्याचा दिवस म्हटला पाहिजे सर, का आज आपल्या गावामध्ये फार मोठे मोठे माणसं आलेले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले माननीय नारायण राणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या साहेबांसाठी एकदा उद्या. मधुर स्वरांचे आणि कधीही कोणावर आवाज चढवून न बोलणारे माननीय नारायण राणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तर नाना पाटेकर यांचे खास मित्र असल्यामुळे नाना पाटेकर यांच्या पिक्चरांवर आधारित त्यांनी त्यांच्या पेपरचं नाव पण ठेवलंय प्रहार. प्रहार. आणि नुसतं ते प्रहार नाव नाही ठेवलं, त्या प्रहार वर्तमानपत्रातनं ते अत्याचाराविरुद्ध दनादन प्रहार करत असतात. आणि कोकणाबद्दल मी काय बोलणार आहे, कोकणाचं त्यांचं प्रेम हे जगजाहीर आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय कोकणचा कॅलिफोर्निया होऊ द्या संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. आज सिंधुदुर्गासारख्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रात अन्य जिल्ह्यात पाण्याचे टँकर लागतात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही पाण्याचा टँकर लागत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व प्रकारचं शिक्षण, प्रत्येक तालुक्यात इंग्लिश मिडियम शाळा, डॉन बास्को, तालुक्याला ITI, पॉलिटेक्निक, डेअरी कॉलेज, कृषी कॉलेज, हॉर्टिकल्चर कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, आणि आता मेडिकल कॉलेजचं काम चालू आहे. येणाऱ्या वर्षी मेडिकलही कॉलेज सुरू आहे. रस्ते तर महाराष्ट्रात नाहीत, कोकणात डोंगर वगैरे फार आहेत, पण तरीही पण कोकणात प्रत्येक गावातनी वाडीत आपण जाऊ शकतो असे रस्ते केले आहेत. सिंधुदुर्गासारखा जिल्हा महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नात 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम मी केलं. उत्पन्नही वाढवलं. मी विमानतळाचं काम पूर्ण करायला आणलेलं आहे. विमानतळही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विमान लँडही होईल, उतरेलही आणि टेक ऑफही घेईल लवकरच, असं म्हणजे विमानतळाचं काम सुरू केलं आहे. सी वर्ल्ड सारखा प्रोजेक्ट पर्यटनाला आवश्यक. पर्यटन जिल्हा देशातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा आहे, एकमेव जिल्हा. आणि आता एक सुपरिचित व्यक्तिमत्व आज आणखी या मंचावरती आलेला आहे. माननीय रामदासजी आठवले यांच्या रूपाने एक फार मोठे व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे कवी असून सुद्धा ते राजकारणात असलेले आणि एक कलाकार टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. पण मी आठवले साहेबांबद्दल सांगतो. हो सरपंच, तुम्हाला सांगतो, तुम्ही उडवू नका माझी खिल्ली. हो सरपंच, तुम्ही उडवू नका माझी खिल्ली, नाही तर मी दाखवणार नाही तुम्हाला दिल्ली. तुमचं पत्ताच कट करून टाकलं त्यांनी, तिकीट कट. कुणाला सरपंच करायची याची माझ्याकडेच आहे गुरु किल्ली. कुणाला सरपंच करायची याची माझ्याकडेच आहे गुरु किल्ली, म्हणूनच मी आहे भाजप सेनेबरोबर हल्ली. तर काय हरकत आहे. आठवले सरांबद्दल मी काय बोलू. मी महाराष्ट्रामध्ये इतके फिरलेले आहेत, महाराष्ट्राचा रस्ता त्या माणसाला माहीत आहे. पण सर तुम्ही इतके फिरले तर ते मला जरा थोडी शंका वाटू राहिली सर, की ते जे प्रोग्राम होता झी मराठीचा भटकंती नावाचा, ते मिलिंद गुणाजी म्हणून तुम्हीच करत होता का? ते वेगळे होते, ते वेगळे, हे वेगळे सर. आणि सेम दाढी बिडी सर आम्हाला करा. खेड्यापाड्यातल्या माणसांना सर तेवढं नॉलेज नाही राहत. आम्हाला वाटतं सेम टू सेम दिसतात, म्हणजे कधी कधी असेल बा, काय हरकत नाही, राग मानू नका सर. रामदासजी आठवले या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय जो न देखे रवी ओ देखे कवी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. माननीय नितीनजी सरदेसाई सर या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे एक नितीनजी सरदेसाई सर यांच्या रूपाने एक असं
हँडसम आणि असं चिकन टाईपचं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे सर. क्या बात आहे सर. खरं सांगतो सर, म्हणजे नेत्यापेक्षा तुम्ही अभिनेते जास्त वाटता सर. कसं काय पण अभिनेते कसं काय म्हणता तुम्ही? अरे तुम्हाला माहित नाही काय? अरे आम्ही बघितले त्यांना सिनेमामध्ये. हा त्यांनी सिनेमामध्ये काम केलं आहे. खरं आगबाई आरेच्या पिक्चर मध्ये, आगबाई आगे पिक्चर मध्ये ते असं लिफ्ट मधून खाली येतात आणि ती जे मंत्र्याची भूमिका केली सर. मग अरे तुम्हाला नॉलेज नाही आम्हाला, अभ्यासपूर्ण भूमिका आहे सर. तर असं द्या, लिफ्ट मधून उतरणाऱ्या मंत्र्याची भूमिका करून घराघरात पोहोचलेले नितीनजी सरदेसाई या ठिकाणी आलेले आहेत. तर तुमचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय रेल्वे इंजिनना टोल नसतो रे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. आमच्या इथं प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आहे सर थुकरटवाडीमध्ये. तर त्यांनी सर तुमच्यावरती काही गाणी तयार केलेली आहे, तुमचं स्वागतपर गाणी तयार केलेली आहे. तर आमचे पोरांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. या रे थुकरटवाडे, 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 सावधान. राणे साहेबांच्या गाण्यापासून आपण सुरुवात करूयात. तुम्ही कुठलं गाणं बनवलं त्यांच्यासाठी? सर मी बनवलंय सर. अरे वा वा वा. बोल 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 बजरंग बली की. कोकणा धाव रे मला पाव रे, कोकणा धाव रे मला पाव रे, तुझ्या विकासाचे किती गुण गाव रे, कॅलिफोर्निया भविष्यातले नाव रे. कोकणा धाव रे मला पाव रे, कोकणा धाव रे मला पाव रे, तुझ्या विकासाचे किती गुण गाव रे, कॅलिफोर्निया भविष्यातले नाव रे. मॅडम कृपेची छाया असू दे, ध्यानी मनी नाम तुझे वसू दे, ध्यानी मनी नाम तुझे वसू दे, ध्यानी मनी नाम तुझे वसू दे. आहे कोकणात एकच नाव रे, दूर किनारी दिल्ली गाव रे, चल मांडूया परत एकदा डाव रे, चलो दिल्लीवर झेंडा फडकाव रे. कोकणा धाव रे मला पाव रे, कोकणा धाव रे मला पाव रे, तुझ्या विकासाचे किती गुण गाव रे, कॅलिफोर्निया भविष्यातले नाव रे, तुझ्या विकासाचे किती गुण गाव रे, कॅलिफोर्निया भविष्यातले नाव रे. वा वा. क्या बात आहे. सरांना कसं वाटलं शाळेतल्या मुलांचं गाणं ते पण विचारूया. अतिशय छान गाणं बनवलं आणि चांगले गायलेत. त्या सर्वांचं अभिनंदन, धन्यवाद. वा. कोकणाबद्दल प्रेम दाखवलं आणि माझा आदर केला तुम्ही, त्याबद्दल खरोखर धन्यवाद. सर निम्मे तर कोकणातलेच आहे तिथले कलाकार. हो. हे भाऊ कदम, कुशल, श्रेया. तुमचं चला हवा येऊ द्या हे नाव आहे. चला हवा येऊ द्या वाया कोकण असं वा वा. चला ठीक आहे पोरांनो, मस्त. सरांनी पण तुम्हाला अभिनंदन केलेलं आहे. आता कोण गाणं म्हणणार आहे? आठवले साहेबांवर गाणं कोणी बनवलेलं आहे? तुम्ही. अरे वा वा वा. मी बनवलेलं आहे. हा म्हणा. सर मी सादर करतो माझं गाणं तुमच्या समोर. वा. हे 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 अरे युतीला धरून राहू द्या की र, मला बी सत्तेत येऊ द्या की, युतीला धरून राहू द्या की र, मला बी सत्तेत येऊ द्या की, युतीला धरून राहू द्या की र, मला बी सत्तेत येऊ द्या की, युतीला धरून राहू द्या की र, मला बी सत्तेत येऊ द्या की. समाज कल्याण खात्यावर मंत्री होतो मी राज्यावर, समाज कल्याण खात्यावर मंत्री होतो मी राज्यावर, आता परत नेता कर कसं जगायचं कवितेवर, आता परत नेता कर कसं जगायचं कवितेवर, लाल दिव्याच्या गाडीतून फिरू द्या. ऐकलं का रे दादा?
ए ऐका रे भुसनळ्या हो, कळलं का? लाल दिव्याच्या गाडीतून लाल दिव्याच्या गाडीतून फिरू द्या की र मला बी सतेच येऊ द्या की. दिव्याच्या गाडीतून फिरू द्या की र मला बी सतेच येऊ द्या की. इलेक्शन आलंय डोक्यावर, राखी सावंत प्रमोशन कर. इलेक्शन आलंय डोक्यावर, राखी सावंत प्रमोशन कर. जो करेगा मेरी नक्कल उसको कर दूंगा टक्कल. जो करेगा मेरी नक्कल उसका कर दूंगा टक्कल. अरे बिग बॉस मध्ये तरी येऊ द्या. अरे ऐकलं का काय झालंय ते? अरे बिग बॉस मध्ये तरी येऊ द्या की र मला. बिग बॉस मध्ये होऊ द्या की. सत्तेचा बिग बॉस होऊ द्या की र मला बी सत्तेच येऊ द्या की. युतीला धरून देऊ द्या की र मला बी सत्तेच येऊ द्या की. युतीला धरून राहू द्या की र मला बी सत्तेच येऊ द्या की. युतीला धरून राहू द्या की र मला बी सत्तेच येऊ द्या की. सर कसं वाटलं या मुलांनी बनवलेलं गाणं? आता गाणं जे आहे त्याचा ते माझ्या मनातली इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि आता ते म्हणतात की मला लाल बत्तीच्या गाडीमध्ये फिरू द्या. वा, मला म्हणतायत की मला लाल बत्तीच्या गाडीमध्ये फिरू द्या आणि मंत्रिपदावर मला काम करू द्या. वा, पाहूया लाल बत्ती मिळते की नाही. परंतु जरी मला लाल बत्ती मिळाली नाही तरी निळी बत्ती माझ्या गाडीवर नेहमीच आहे. त्यामुळं लाल बत्ती मिळेल नाही मिळणार नाही. आमची मनापासून इच्छा आहे तुम्हाला नक्की लाल बत्ती मिळणार आहे सर. सरासरी जोरदार एकदा टाळ्या. त्या बाद आता आणि जर मला लाल बत्ती मिळाली तर पहिल्या दिवशी गाडी मी तुमच्या गावाला घेऊन येतो तुमच्या. वा वा, क्या बात. थँक्यू सर, थँक्यू. चला आता पुढचं गाणं काय? आता नितीनजीसाठी पुढचं गाणं. पुढचं गाणं मी गाणार आता. अरे आता पुढचं गाणं सरांसाठी मी गाणार. सर आले चालू धावून. हा, प्राथमिक शाळेतली तुम्ही वाटत नाही, निदान अभिनय तरी तसा दाखवा. तर आता ऐकूयात सरांवर केलेलं गाणं. झुक 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 आगीन गाडी, झुक 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 आगीन गाडी. गाडीत बसले सरदेसाई, गाडीत बसले सरदेसाई. पळते भैये पाहूया, फिरायला नाशिकला जाऊया. जाऊया जगाला नाशिक दाऊया. गाडीचा थाट मोठा हिच्या मराठीच्या वाटा. गाडीचा थाट मोठा हिच्या मराठीच्या वाटा. नाशिकची द्राक्ष खाऊया, जगाला नाशिक दाऊया. दाऊया फिरायला नाशिकला जाऊया. गाडीचा टोल मागेल कोण, मागाल तर कानाखाली बसतील दोन. गाडीचा टोल मागाल कोण, मागाल तर कानाखाली बसतील दोन. खटॅक 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 खटॅक. खळखटॅक आवाज काढूया, टोल तोडून नाशिकला जाऊया. जाऊया जगाला नाशिक दाऊया. मराठी माणसाला वाली कोण, मराठी माणसाला वाली कोण. मनसे बोग्या जोडल्या दोन दोन, होय होय दोन. जगाला ताकद दाऊया, मिळून महाराष्ट्र हा घडवूया. घडवूया जगाला महाराष्ट्र दाऊया. झुक 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 आगीन गाडी, गाडीत बसले सरदेसाई. पळते भैये पाहूया, फिरायला नाशिकला जाऊया. जाऊया जगाला नाशिक दाऊया.
सर कसं वाटलं गाणं? उत्तम. या एका गाण्यामध्ये सगळंच आलं की. ह्याचे कवी कोण आहे जरा सांगा. ह्याचे कवी त्यांना मनापासून भेटायचंय, प्रेमाने भेटायचंय. सर याचे कवी मीच आहे आता. क्या बात आहे. सरदेसाई सर तुमच्याकडे आता येणार आहे. खरं तर मनसे हा सुद्धा एक आक्रमक पक्ष म्हणून ओळखला जातो. त्याची क्रेज प्रचंड होती. पण सध्याचा आपल्या पक्षाचा परफॉर्मन्स पाहता लोकांचा प्रतिसाद थोडा कमी झालाय असं तुम्हाला वाटतं का? आणि तुमचं त्याच्याविषयीचं काय मत आहे? नाही, राजकारणामध्ये अशा फेजेस येत असतात. कधी कधी कुठल्या कुठल्या लाटा येतात. त्या सुनामी एवढ्या मोठ्या असतात. पण त्याचा सुद्धा जो इफेक्ट असतो तो कालांतराने ओसरतो. थोडासा वेळ असेल तर 1-2 उदाहरणं देईन मी. नक्कीच. खूप मोठ्या माणसाबद्दल बोलतोय. महानायक अमिताभ बच्चन यशाच्या शिखरावर, म्हणजे सुपरस्टार म्हणजे काय, त्यांची क्रेज केवढी प्रचंड होती. पण त्यांच्या आयुष्यात सुद्धा एक बॅड पॅच आला होता. तुम्हाला जर आठवत असेल तर ती ABCL स्थापन केल्यानंतर त्यांचे त्या दरम्यानचे काही चित्रपट, उदाहरण द्यायचं झालं तर गंगा जमुना सरस्वती, तुफान, जादूगर, हे सगळे पिक्चर पडले. आणि सगळे म्हणायला लागले नाही अमिताभ बच्चन संपला. पण असं नव्हतं. त्याच्यानंतरही एक मोहब्बत येतो. त्याच्यानंतर KBC येतं आणि पुन्हा तो माणूस यशाच्या शिखरावर जाऊन बसतो. तो आजही तिथेच आहे, कायमस्वरूपी राहणार आहे. त्यामुळे असं काही नसतं. कदाचित ती फेज असेल पण ती काही कायम राहणारी नाही आहे. दुसरं एक अजून सांगतो मी. आठवले साहेबांसारखा शीघ्र कवी नाही आहे, पण मला जावेद अख्तर साहेबांच्या काही ओळी आठवतात. त्यांनी एका ह्याच्यामध्ये म्हटलं आहे की जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो मंजिले है, मंजिले है तो रास्ते है, रास्ते है तो फासले है, फासले है तो मुश्किलें है, मुश्किलें है तो हौसले है, हौसले है तो विश्वास है, क्योंकि फाइटर हमेशा जीतता है, फाइटर हमेशा जीतता है. आणि युद्ध अजून संपलेले नाही, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाही. हा माझा विश्वास आहे. नाटक सिनेमा असेल तर मी खूप हक्कानं बोलू शकतो त्या गोष्टींवर, कारण माझं वाचन असतं. पण राजकारण म्हटल्यानंतर अभ्यासू माणूस पाहिजे. त्यामुळे या विशेष भागांमध्ये मला खूप मदत झाली ते आमचे लेखक मित्र अरविंद जगताप यांची. एकदा जोरदार टाळ्या अरविंद जगताप यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आता कसं आहे की मोबाईलचं जग आहे, मेसेजचं जग आहे, पण पत्रातली गंमत ती पत्रातलीच होती. कारण या गावामध्ये या काळात सुद्धा एक पोस्टमन काका राहतात आणि ते काही पत्र घेऊन येत असतात. ती तुमच्या जवळच्या व्यक्तींची असतील किंवा जवळच्या विषयांबद्दलची असतील. तर अशी काही पत्र घेऊन आमचे पोस्टमन काका येत आहेत. मी त्यांना बोलावतो. बसा. नमस्कार. फार मोठी माणसं आलेत आज. लोकांना भेटता येत नाही काही, त्यामुळे पत्र लिहिलेत त्यांनी तुमच्यासाठी. ती तुम्हाला वाचून दाखवतो. राणेसाहेब, पहिलं पत्र तुमचं आहे. कसे आहात? ओळखलं का? असं नाही विचारणार, कारण मला माहिती आहे तुम्ही नेहमी माझ्याबद्दल विचार करत असता. खरं तर तुमच्या सहवासात काहीच महिने होते मी, पण खूप छान दिवस होते ते. तुम्हाला वर्षाची किती ओढ आहे हे आता सगळ्या जगाला ठाऊक आहे, म्हणून जाहीर पत्र लिहिते. तसं पाहिलं तर मी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बोलते. पण मलाही थोडंसं बोलावंसं वाटलं, मन मोकळं करावंसं वाटलं, म्हणून हे पत्र लिहिलं. खरं सांगू राणेसाहेब, तुमच्या एवढ्या कमी काळात जेवढ्या धडाडीनं तुम्ही निर्णय घेतले त्याचं आजही कौतुक आहे मला. तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे प्रश्न किती तातडीने सोडवायचा हे सुद्धा पाहिलं मी. त्या काळात कुणाला निराश होऊन जाताना कधीच पाहिलं नाही. पण तुम्ही मात्र गेली काही वर्ष जरा निराश असता. लोक माझीच बदनामी करतात की वर्षा राणे साहेबांना हुलकावणी देते. पण तुम्हीच सांगा माझा काय दोष आहे? मी तर वाटच बघते तुमची, पण कुठेतरी काहीतरी चुकतंय हे नक्की. बरीच वर्ष तुमच्याकडे महसूल खातं होतं, जमा खर्च चांगला कळतो तुम्हाला. पण राजकारणात मात्र खर्चाच्या मानाने तुमच्या भोवती चांगली माणसं कमी जमा झाली.
तुम्हाला सांगते, सगळ्यांच्या डोक्यात मी असते, अगदी सगळ्यांच्या, पण नाव फक्त तुमच्यावर येतं. तुम्हाला सगळ्यात जास्त चिडवतात माझ्यावरूनच. असो, तुम्ही सारखी सारखी आठवण काढत जाऊ नका बाई माझी. उचक्या लागून बेजार होते मी. जरा काही वर्षे कळ काढा आता. म्हणतात ना, एकतर जीव लावू नये आणि लावला तर लपवून ठेवू नये. तुमच्या मनात वर्ष आहे हे सगळ्यांना माहिती आहे, आणि माझ्या मनात तुम्ही आहात. एक तडकाफडकी निर्णय घेणारे नेते म्हणून. हे स्वयंवर आहे. अशा वेळी अर्जुनानं फक्त माशाच्या डोळ्याकडे लक्ष ठेवायला हवं. पण तुम्ही पडले पक्के कोकणी. माशाच्या फक्त डोळ्यावर लक्ष ठेवणं तुम्हाला जमत नाही. अख्खा मासाच दिसतो तुम्हाला. म्हणून जर असं अवघड जातंय, पण असो. आणि हो, काळजी घ्या स्वतःची. तुमचीच वर्षा. पत्राला उत्तर काय द्याल सर? आता हे सगळं माझ्या स्वभावाला आणि मनातल्या गोष्टी पत्रामध्ये आहेत. पदं येतात जातात. आज जरी गेलं असेल तरी परत मिळवायची माझी क्षमता आहे. तर महाराष्ट्रासाठी देशासाठी काय करून दाखवायची जिद्द माझी आहे. वा. आणि ती पूर्ण करण्यासाठी वर्षाकडे नजर आहे माझी. वा वा वा, क्या बात. आठवले साहेब, तुमच्यासाठी पत्र आहे. आठवले साहेब, मी एक गावाकडचा गोंधळलेला कार्यकर्ता. मी आधी नामदेव ढसाळ आणि ढाले साहेबांकडेच होतो. मग जोगेंद्र कवाडे साहेबांसोबत. मध्ये गवई साहेबांकडे पण जाऊन आलो. प्रकाश आंबेडकरांसोबत पण अकोल्यात होतो. तुमच्या मागे पण फिरलो नामांतराच्या काळात. तुम्ही त्या काळात किती संघर्ष केला ते डोळ्यांनी पाहिले. खूप अभिमान वाटला. नंतर इंदू मिलच्या आंदोलनातही होतो. स्मारकाचं भूमिपूजन झालं आणि डोळे भरून आले. मी सगळ्या मोर्चात होतो साहेब, पण फोटोत कुठेच नव्हतो. आई म्हणती मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा फोटो मेल्याशिवाय कुठेच दिसत नाही. बाबासाहेब म्हणायचे शिका आणि संघटित व्हा, पण आता सगळे वेगवेगळे झाले. तो मग आम्ही कुणाच्या मागं जायचं? तुम्ही नेते मंडळी आमचे आईबाप, पण आई एका रस्त्यानं आणि बाप दुसऱ्या रस्त्यानं गेल्यावर लेकरांनी काय करायचं? लहानपणी आंबेडकर जयंतीला बाप घेऊन जायचा. मला सगळा जलसा नीट दिसावा म्हणून कडेवर घ्यायचा. बापाच्या कडेवर बसलं की खूप मोठं झाल्यासारखं वाटतं. आज तुम्ही कधीतरी कडेवर घ्याल म्हणून आम्ही वाट बघतोय. पण तुम्ही स्वतःच इतरांच्या कडेवर बसण्यासाठी धडपडत आहात असं दिसलं की मन खूप नाराज होतो. साहेब, बाबासाहेब म्हणाले होते सत्ताधारी व्हा, पण असं कुणाचं बोट धरून कसं सत्ताधारी व्हायचं आपण? आपल्या जीवावर लढू नये. आता लोकांना दिसतोय तो फक्त मंत्रीपदाचा संघर्ष, पण आम्हाला अजून जुने दिवस आठवतात. आम्ही एका क्रांतिकारकाला नेता मानलं होतं. त्याचा या सिस्टमने कवी कसा काय करून टाकला. चूक भूल माफ करा एवढंच बोलायचं होतं. तुमचा प्रामाणिक कार्यकर्ता. आता मी एवढं सांगतो की एक तर आमचा जो संघर्ष आहे हा संघर्ष हा समतेसाठी एकतेसाठी संघर्ष आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मुवमेंट आहे ती मुवमेंट एका मंत्रिपदासाठी अजिबात नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जर आम्ही तुम्हाला सत्ता देत असू तर त्या सत्तेचा थोडासा वाटा आम्हाला काय मिळू नये? जर आम्ही तुमचा मुख्यमंत्री बनवतोय तर एखादं मंत्रिपद आम्हाला काय मिळू नये?
आणि ही गोष्ट खरी आहे, त्या कार्यकर्त्याचं मत आहे की आम्ही दुसऱ्याच्या बोटाला धरून किती दिवस राजकारण करायचं. म्हणून मी तर सांगितलं की दुसऱ्याचं बोट नव्हे तर आम्हाला त्यांचं बोट धरण्याची गरज नाही आहे, त्यांना आमच्या बोटाची आवश्यकता आहे. ही जी चिठ्ठी आहे त्या कार्यकर्त्याला माझं एवढंच सांगणं आहे की तू फ्रस्ट्रेट होऊ नकोस. राजकारणामध्ये गट असतातच, सगळे नेते एकत्र आले तर मी ते अध्यक्ष पदाची मला आवश्यकता नाही आहे. ज्यांना कोणाला अध्यक्ष करायचं असेल त्याला अध्यक्ष करा, मी उपाध्यक्ष म्हणून किंवा इतर कुठलंही पद घेऊन मी त्या ऐक्यात राहण्याची माझी तयारी आहे. आणि म्हणूनच मी सांगतो की जरी तू मला लिहिलेली आहे चिठ्ठी, तू मला लिहिलेली आहे चिठ्ठी कारण मला मजबूत करायची आहे दलित राजकारणाची भट्टी. तू जरी लिहिलेली असतील मला ही चिठ्ठी तरी मला मजबूत करायची आहे दलित राजकारणाची भट्टी. अरे मी तर आहे फारच हट्टी, जर वेळच आली तर मी घेईन त्यांच्याबरोबर कट्टी. तर आपण सर्वांनी मिळून एकतर इथे एकत्र आलं पाहिजे. आणि ठीक आहे, आपल्या भावना ज्या आहेत त्या भावनांशी मी सहमत आहे की कुठंतरी आपली ताकद वाढली पाहिजे. आणि जोपर्यंत रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला सगळ्या जाती जमातींना एकत्र करणारा पक्ष, स्वतःच्या बळावर निवडून येण्याची कपॅसिटी ठेवणारा पक्ष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला युतीचं राजकारण करावं लागणार आहे. सर देसाई सर, तुमच्यासाठी ही पत्र आलंय. मी मराठी बोलते, मराठी भाषा मातृभाषा. मला असं वाटतं मराठी बोलायची सुरुवात शिवाजी पार्कपासून व्हायला पाहिजे. म्हणजे शिवाजी पार्कला शिवाजी उद्यान म्हणायला काय हरकत आहे, नाही का? तिथून आपण ज्ञानेश्वरांपर्यंत पोहोचू शकतो. आता विश्वात्मके देवे असं म्हणाले होते ते. विश्वच, थेट विश्व. दादर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार असं काही नाही, फक्त विश्व. एवढी मराठीची झेप आहे. आणि तुमच्यासारखे मराठी भाषेसाठी झटणारे लोक ज्ञानेश्वर माऊलीचा हा संदेश डोक्यात नेहमी ठेवतील ही अपेक्षा आहे. सावरकरांचं मराठी भाषेवर खूप प्रेम. दादरलाच राहायचे ते. सावरकरांनी मराठी भाषेला खूप नवनवीन शब्द दिले. आणि आपण आहे त्या इंग्रजी पाट्या बदलायचा शब्द दिलाय, तो लक्षात ठेवूया. बरं, टोल नाके एवढ्यात बंद होतील असं वाटत नाही, पण टोल हा इंग्रजी शब्द बंद करूया आधी, असं नाही वाटत का? तुम्ही मराठीसाठी, मराठी माणसासाठी खूप काम करता, पण तुमचा मतदारसंघ हायफाय असल्यामुळे तुम्हाला वायफायकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. नाही, हरकत नाही. पुण्या मुंबईत मराठी शाळा बंद पाडून इंग्रजी शिकणाऱ्या लोकांचं तुमच्याविषयी मत चांगलं आहे. पण हे लोक आपलं मत सुद्धा स्वतःकडेच ठेवतात, देतच नाहीत. आळस. मतदान करायला सुद्धा बिहार, उत्तर प्रदेशातून लोकांना यावं लागतं महाराष्ट्रात. तुम्ही बघा, आज सगळ्यात जास्त मराठी कोण बोलत असेल तर शेतकरी. म्हणून मला वाटतं तुम्ही त्यांच्याकडे जरा लक्ष द्या. मराठी शहरात जरी 12च्या भावात गेली असली तरी गावाकडे ती अजूनही टिकून आहे. बाकी तुम्हाला मराठीची काळजी आहे आणि मला तुमची काळजी आहे. म्हणून 1-2 शब्दांना चांगले मराठी शब्द लवकर शोधून काढा ही विनंती. एक तर इंजिनला मराठीत काय म्हणायचं ते सांगा. आणि दुसरं, त्या ब्ल्यू प्रिंटला प्लीज जरा चांगला मराठी शब्द शोधा ना. तुमचीच अमृताशीही पैजा जिंकणारी मराठी. असं आहे की मराठीचं प्रेम आणि महाराष्ट्रावरचं प्रेम हे आमचं बेगडी नाही आहे. पण ते असताना जर इतर काही ठिकाणून काही चांगल्या गोष्टी आपल्याला मिळत असतील आणि त्याच्यातून आपण ही आपली मराठी, कदाचित त्याच्यात काही इतर भाषातले शब्द येतही असतील आणि ते आपण एकत्र घेऊन जर जगाच्या पाठीवरती आपण यशस्वी होणार असू तर त्या इतर भाषातलं चांगलं थोडंसं कधी लागलं तर स्वीकारायला काय हरकत आहे? त्यांनी मराठी आपली कमी तर होणार नाही आहे, नक्कीच होणार नाही आहे. आणि दुसरं असं
की अनेकदा तुम्ही मराठी भाषाचा वापर म्हणून सांगितलं तर इंजिनाला अग्निरथ असं म्हटलं तर आज बऱ्याच जणांना कळणारही नाही. त्यामुळे काही शब्द जे इतर भाषातून आले असतील ते आज ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये सुद्धा खूप शब्द असे इतर भाषातले यायला लागलेले आहेत. त्यामुळे आपल्या भाषेचं पावित्र्य आणि त्याचा कटाक्ष ठेवत असताना ती आपली माणसं एकसंध राहावीत, आपल्या महाराष्ट्राचा विकास व्हावा, ते सगळे एकत्र राहावेत यासाठी तो प्रयत्न असतो. पण त्याच्यामध्ये इतर काही भाषातलं एखाद दुसरा शब्द जर चांगला येणार असेल तर त्याचा स्वीकार करावा. तुम्ही लक्षात घ्या की ज्ञानेश्वरांची जी मराठी होती त्याच्यानंतर तुकारामांनी ती सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला संस्कृत प्रचूर असलेल्या अनेक पंडितांनी त्यांना विरोध केला, पण ती आली. शेवटी सर्वसामान्य लोकांसाठीच आपण करत असतो आणि त्या बोलीभाषेमध्ये जर एखाद दुसरा शब्द इकडे आला तर त्यांनी आमची मराठीवरची माया पातळ झाली असं मानण्याचं अजिबात कारण नाही. आणि दुसरं तुम्ही वायफाय म्हटलं तर जगाच्या पाठीवरती जर तुम्हाला जगाची स्पर्धा करायची असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्या मराठी माणसाकडे असायला हव्यात. म्हणून तिकडे आम्ही ते वायफाय लावलेलं आहे, कारण कुठेही परदेशामध्ये भारतीय किंवा मराठी माणूस गेला तर तो कुठल्याही गोष्टीत मागे पडता कामा नये, म्हणून आम्ही ते केलेलं आहे. त्याच्यामध्ये या मराठी माणसाने पुढे जावं हाच प्रामाणिक उद्देश आहे, एवढं मात्र आपण लक्षात असू द्या. जाता जाता सरांना विचारायचं, सर कसं वाटलं आमच्या वाडीत येऊन तुम्हाला? तुमच्या वाडीत येऊन तुमच्या सानिध्यात बसल्यानंतर अतिशय आनंद झाला, समाधान वाटलं. इथे चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्मही अनुभवायला तुमच्या गावात मिळाला, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि आमच्यासारख्यांना तुम्ही बोलून विविध विषयाचं ज्ञान आणि आम्हाला काही विषयाचं सुज्ञान करून तुम्ही देता, ही पण खरंच अतिशय चांगली गोष्ट आहे. आठवले साहेबांना कशी वाटली आमची ही वाडी? ही आपली सर्वांची ऐकून चर्चा बऱ्याच लोकांच्या नाकाला झोंबल्या असतील मिरच्या. ही आपली ऐकून चर्चा बऱ्याच लोकांच्या नाकाला झोंबल्या असतील मिरच्या. आज तुम्ही दिल्यामुळं आम्हाला खुर्च्या, आज तुम्ही आम्हाला दिल्यामुळं खुर्च्या, म्हणूनच आम्ही करू शकलो तिघेजण तुमच्यासोबत चर्चा. त्या दृष्टिकोनातून आजची चर्चा फार खुल्लम खुल्ला झालेली आहे, चांगली चर्चा झालेली आहे. वा वा, थँक्यू सर. सरदेसाई साहेब, तुम्हाला कसं वाटलं आमच्या वाडीत येऊन? आज मनापासून आनंद झाला. आजच्या एकंदरीत धकाधकीच्या जीवनामध्ये पुरुष असेल तर तो कामावरती जातो, सकाळी ट्रेनमधून पकडून कधी पोचतो, कधी घरी येईल, कुठल्याच गोष्टीची शाश्वती नाही आहे. गृहिणी असेल तर तिला आज इतकी महागाई वाढलेली आहे, काय संध्याकाळला आपल्या बालबच्चांसाठी करायचं याची भ्रांत पडलेली असते. या सगळ्या गोष्टींमधून रात्री घरी आल्यानंतर तुमचा जो कार्यक्रम 1 तास बघतो त्याच्यातून जो निर्मळ आनंद मिळतो तो मला वाटतं आज खरंच गरजेचं आहे लोकांना. याचं कारण बाकीचं सगळं जीवन बघितलं तर खरंच आशादायीचं चित्र नाही आहे दुर्दैवाने. आणि ह्या कार्यक्रमातून तो जो 1 तास आपण आनंद देतात त्याबद्दल आपलं सगळ्यांचं खरंच अभिनंदन, की सगळं विसरायला लावता तुम्ही. तर ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. लोकांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने आनंद मिळवून देण्याचं काम तुम्ही करताय, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. वा वा वा. तर आज तुकरटवाडीमध्ये हे सगळे नेते आमच्या विनंतीला मान देऊन एकत्र आले. सगळ्यांची अशी इच्छा असणार आहे, महाराष्ट्राची अशी इच्छा असणार आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक हिताच्या प्रश्नासाठी तुम्ही असेच एकत्र येत राहा. तुम्हाला सगळ्यांना मनापासून या मंचातर्फे शुभेच्छा. या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे या पाहुण्यांना मिळते एक आठवण भेट. ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस आणि संजय मेस्त्री यांनी रेखाटलेली ही खास व्यंगचित्र जी तुम्ही 2 दिवस पाहताय आणि त्यांचीच ही छोटीशी प्रतिकृती आठवण म्हणून आम्ही तुम्हाला देतो. मला इथे आल्यावर पाहिल्यावरच वाटलं ही भेट मिळणार आहे मला. वा 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 वा. थँक्यू सर. थँक्यू सो मच. अरे हे सगळं बघून कसं वाटलं आम्हाला, व्यंगचित्र भेटलं आणि कसं वाटलं. तर मंडळी, असंच हसण्यासाठी आणि असाच एक नवीन विषय घेऊन आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या. को पावर्ड बाय सिंथॉल.